Hello everyone, this is your devicer. Welcome to our new video, lecture 2 of Zero to Hero batch Science 1 Gravitation chapter. आपण सायन्स 1 चा पहिला लेक्चर बघितलो. तो जर तुम्ही बघितले नसेल तर पटकन तो आधी बघून घ्या, त्यानंतर या लेक्चरकडे या. आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्या क्लास 10 च्या बोर्ड 26 साठी. आता हा जो क्वेश्चन आहे एकदम 99.99 डेटॉल सारखा जो क्वेश्चन आहे एकदम इम्पॉर्टंट असा आहे आणि येण्याचे एकदमच जास्ती चान्सेस आहे यावर्षी तुमच्या बोर्डमध्ये. आता पहा, एक स्टोरी आहे. पहिलेचे जे लोक होते, आता समजा ते काय करत होते, नेकेड आईज न पूर्ण आकाशात वगैरे पाहत होते. तसे पाहता पाहता त्यांना काय दिसत होता का सूर्य जो आहे, सन जो आहे, ईस्ट साइडला पूर्व साइडला तो का करते, उगवते, आणि वेस्ट कडे तो का करते, राईज. सन राईज होते ना, वेस्टला काय होते, सनसेट होते. म्हणजे तो काय होता, इकडून निघत आहे आणि इकडे जात आहे असं त्यांना वाटत होता. असा वाटत होता तर त्यांना पहिल्याच्या लोकांची काय मान्यता होती की हा जो सन आहे, अर्थ जे आहे, आपण अर्थवर राहतो, अर्थ एका जागी स्टेबल आहे आणि सन जो आहे तो आपल्या अर्थच्या आजूबाजूला फिरत आहे. अर्थ काय एका जागी उभी आहे, बरोबर, एका जागी स्टेबल आहे, आणि सन जो आहे तो एका आपल्या अर्थच्या आजूबाजूला फिरत आहे. पण त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आला. तो सायंटिस्ट होता आपला निकोलस कोपर्निकस. हा सायंटिस्ट कोणता होता, निकोलस कोपर्निकस. यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलं होता की सन जो आहे तो जागेवर आहे. सन कसा एका जागेवर आहे आणि अर्थ जे आहे ते सनच्या आजूबाजूला फिरत आहे. याच्यासाठी याला खूप असा शिवा देण्यात आला, याला मारण्यात आला, पण हा जो आहे सांगितला नाही, हा जो आहे आता एकदम करेक्ट समजला जाते आणि करेक्टच आहे. पहा मग, आता सन जो आहे एका जागेवर आहे ना, अर्थ जो आहे याच्या आजूबाजूला फिरत आहे. पण यांनी का सांगितला होता, अर्थ जे आहे सनच्या आजूबाजूला फिरत आहे, पण ते एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. कशी फिरत आहे ते, सर्क्युलर ऑर्बिट. पहा, आता हे आपली अर्थ आहे आणि ही जी आहे हे अशी फिरत आहे. सनच्या आजूबाजूला काय होत आहे, ते फिरत आहे. कंटिन्युअसली ते फिरत राहते, रोटेट होते, रिव्हॉल्व होते. आणि हा जो याचा मोशन आहे, हा कोणता मोशन आहे, तर हा आहे आपला सर्क्युलर मोशन, सर्क्युलर ऑर्बिट. आणि यांनी सांगितलं होतं याच्यानंतर याची जी वेलोसिटी आहे ते वेलोसिटी युनिफॉर्म आहे, म्हणजे एका कॉन्स्टंट वेलोसिटीनं तो फिरत आहे. कोणत्या वेलोसिटीनं फिरत आहे, कॉन्स्टंट वेलोसिटीनं. पण आता याच्यानंतर एक सायंटिस्ट आला, तो म्हणजे होता आपला जोहानस केपलर. तो कोणता होता आपला, जोहानस केपलर. जोहानस केपलरनं का म्हटला, कोपर्निकस भाऊ, तुझी हे गोष्ट एकदम बरोबर आहे का सन जो आहे एका जागेवर आहे ना, अर्थ त्याच्या आजूबाजूला फिरत आहे. पण तू जे दोन गोष्टी सांगितल्या का सर्क्युलर ऑर्बिट फिरते आणि कॉन्स्टंट वेलोसिटी मध्ये फिरते, हे दोन्ही गोष्टी कशा आहेत, चुकीचे सांगितलं आहे तुम्ही. मग यांनी का केला, याला रॉंग ठरवला होता. मग यांनी का सांगितला होता, तर तेच आहे आपले केपलर्सचे 3 लॉज. आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे केपलर्स 3 लॉ. तुम्हाला क्वेश्चन येते की स्टेट केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर पहा मग, आता एक एक लॉ जो आहे तो आपण डिटेलमध्ये स्टडी करून घेऊ. सगळ्यात पहिले त्याने सांगितलं होतं की सन जो आहे एका जागी स्टेबल आहे. सनच्या आजूबाजूला का फिरताय, अर्थ फिरताय, पण ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये नाही फिरताय. पहा मग, आता ही आपली अर्थ आहे, ही कशी फिरत आहे, तर पहा मग, आता हे इथून निघत आहे, अशी निघत आहे, निघत आहे, निघत आहे. पहा आता फिरत आहे, हळूहळू हळूहळू फिरत आहे. याची स्पीड पहा आता कशी झाली, वाढली. अजून पहा स्पीड आता कशी वाढली, पहा मग, आता अजून वाढली, अजून वाढली, अजून फास्ट झाली ना. आता का झाली, हळूहळू अजून का झाली, त्याची स्पीड स्लो झाली. याची स्पीड स्लो झाली, फास्ट झाली. असा अजून एक तुम्हाला दिसत असेल का, इथं जो आहे अर्थ जो आहे तो सन पासून एकदम दूर आहे, इथं काय जवळ आहे. जशीच अर्थ सनच्या जवळ आली तिची स्पीड का झाली, वाढली, आणि सनच्या जशी ते दूर गेली तिची स्पीड का झाली, कमी झाली. मग याच्यावरून त्याने सांगितला होता की ऑर्बिट जो आहे कोणत्याही अर्थचा म्हणा किंवा कोणत्याही प्लॅनेटचा ऑर्बिट जो आहे तो सर्क्युलर नाही राहत, तर तो असा एका शेप मध्ये राहते, आणि या शेपलाच नाव आहे इलिप्स. कोणतं नाव आहे, इलिप्स. तर मग ऑर्बिट ऑफ प्लॅनेटचा ऑर्बिट जो राहते तो कसा राहते, इलिप्स. आणि इलिप्स जो आहे, जसा आता सर्कलला एक सेंटर राहते, सर्कलला किती सेंटर राहते, एक. पहा मग, आता जर इथं मी असा सर्कल काढलो तर या सर्कलला किती सेंटर राहते, एक. पण हा जो आहे हा असा इलिप्स आहे, तर या इलिप्सला जे आहे ते 2 सेंटर राहते. किती सेंटर राहते, 2. आणि या सेंटरलाच म्हणतो आपण फोकस. एक असेल तर फोकस, 2 असेल तर फोकाय किंवा फोसाय म्हणू शकतो आपण. फोकायच म्हणू आपण, चांगला राहील. पहा मग, आता हा जो ऑर्बिट आहे हा कसा आहे, इलिप्टिकल ऑर्बिट. आणि हा जो आहे, आता पहा, हा समजा सर्क्युलर ऑर्बिट असता तर एक फोकस असता, पण याला का करतो मी, थोडंसं असा खिचतो. पहा मग, आता थोडंसं याला खिचल्याबरोबर काय होईल, याचे सेंटर जे याचे 2 निघतील, आणि हा एक फोकस आहे ना, हा फोकस आहे. यांनी का सांगितलं होता की ऑर्बिट ऑफ द प्लॅनेटचा जो ऑर्बिट राहते तो इलिप्स राहते ना. सन जो आहे
कोणत्या तरी एका फोकसवर राहते. सन कुठे राहते? कोणत्या तरी एका फोकसवर राहते. मग त्यानं फर्स्ट ला सांगितला होता द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोकाय. कुठंतरी चांगल्या याच्यात तुम्ही लिहून ठेवून द्या. व्हेरी इम्पॉर्टंट. एवढा लिहिले. हेडिंग लिहायची केप्लर्स फर्स्ट लॉ आणि हा लॉ लिहायचा 1 मार्क भेटेल. त्यानंतर सेकंड लॉ आहे, त्याच्यानंतर थर्ड लॉ आहे. एकदम इम्पॉर्टंट आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, कोणत्याही प्लॅनेटचा जो ऑर्बिट आहे तो कसा राहते? इलिप्स. आणि सन जो आहे तो कोणत्या तरी एका फोकसवर राहते, एका यावाल्या किंवा त्यावाल्या. असा होता आपला केप्लरचा फर्स्ट लॉ. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर जसा केप्लरचा फर्स्ट लॉ आला त्याने काय म्हटलं, आता केप्लरचा फर्स्ट लॉ एवढा बढिया देऊन दिलो मी, आता तुम्हाला सांगतो मी केप्लरचा सेकंड लॉ. पहा मग आता केप्लरचा सेकंड लॉ कोणता होता? आपल्याला माहित आहे अर्थ जे आहे ते सनच्या आजूबाजूला फिरते, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते आणि कॉन्स्टंट स्पीड नाही राहत, त्याची स्पीड कमी जास्त होत राहते. पहा मग आता त्यानं काय केला होता, 1 दिवसाचा टाइम ठरवला होता. ए पॉइंटवर समजा का अर्थ आहे, 1 दिवसानंतर ए पासून तर ते किती गेली? बी पॉइंट पर्यंत अर्थ गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केला, 2-3 महिने वाट पाहिला. अर्थ जे आहे फिरत आहे ना, अर्थ जे आहे आता कोणत्या पॉइंटवर आली? सी पॉइंटवर. सी पॉइंट वरून अर्थ जे आहे 1 दिवसाचा पुन्हा टाइम लावला, तर सी पॉइंट वरून अर्थ जे आहे या डी पॉइंट पर्यंत गेली. मग त्यानं तो पूर्ण नोटीस करून ठेवला. पुन्हा 3-4 महिने थांबला. मग ती अर्थ जी आहे फिरत ई पॉइंट वर आली आणि ई पॉइंट वरून पुन्हा 1 दिवसाचा टाइम लावला, तर त्याला कुठे दिसली? ते एफ पॉइंट वर. आता पहा प्रत्येक याच्यामध्ये टाइम कसा आहे? 1 डे, 1 डे आणि 1 डे. एकाच दिवसाचा टाइम आहे, पण रोज नाही मोजला तो. आता मोजला तर 3-4 महिन्यांना, त्याच्यानंतर 3-4 महिन्यांना. तर मग अशा प्रकारे तो मोजला होता. पहा मग आता त्याच्यानंतर त्याला का समजला, तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानं का केला, हा जो एरिया होता आणि हा जो एरिया होता, तीनही एरिया त्यानं का केला होता? कॅल्क्युलेट केला. आणि जेव्हा तो कॅल्क्युलेट केला त्याच्या समोर एवढा खतरनाक असा रहस्य आला की हे जे तीनही एरिया होते हे एकदम सेम होते. तीनही एरिया कसे होते? एकदम सेम टू सेम होते. तीनही एरिया पहा मग आता इथं तुम्हाला हा मोठा दिसत असेल, इथं हा थोडासा छोटा दिसेल, इथं हा थोडासा छोटा दिसत असेल, पण याला समजा का इथं ठेवलो आणि याला असा खिचलो आपण तर बरोबर सेम एरिया होता. एरिया कसा होता? एकदम सेम. पहा मग आता ह्या तुकड्याला आपण समजा का इथं ठेवलो आणि याला समजा का असा इलॉंगेट केलो, याला का केलो आपण इथं ठेवून असं थोडंसं खिचलो, तर मग हा कसा होता? एरिया एकदम सेम आला होता. इट इज ऑब्झर्व्ड दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ASB म्हणजे हा वाला ट्रायंगल दिसताय, इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CSD म्हणजे हा वाला ट्रायंगल, इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ESF म्हणजे हा वाला ट्रायंगल. तिघांचा पण एरिया कसा होता? सेम होता. आणि त्याच्यानंतरच त्यानं धाडकन एकदम बढिया असा केप्लरचा सेकंड लॉ सांगितला होता की द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लाईन जॉईनिंग पहा मग आता ही लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, प्लॅनेट आणि सनची जी लाईन जॉईन करताय ते का करताय? इक्वल एरिया. स्वीप्स म्हणजे काय होते? कव्हर. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करते. लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, प्लॅनेट आणि सनची जॉईन करणारी लाईन हे इक्वल एरिया कव्हर करते इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया. मग त्यानं काय सांगितलं होता? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हाच आहे आपला केप्लरचा सेकंड लॉ आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न ठेवायचा आहे. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. चांगल्या प्रकारे हा तुम्ही क्वेश्चन जो आहे पुन्हा एकदा हा जो लॉ सेकंड लॉ आहे हा लिहून ठेवून द्या. तुम्हाला याच्यामध्ये जे आहे डायग्राम काढणं बी एकदम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम पण तुम्हाला या लॉ मध्ये काढावं लागते. पहिल्यामध्ये काढायची आवश्यकता नाही, पण दुसऱ्यामध्ये जे आहे हे डायग्राम काढून त्याच्या खाली हा लॉ लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर 2 लॉ एकदम फेमस झाले. त्यानंतर त्याने सांगितला होता त्याचा तिसरा लॉ का सांगितला पहा. इथं आता 2-3 आपण प्लॅनेट घेतलो. हा समजा का मर्क्युरी आहे, हा आपला मार्स आहे आणि हे आपली अर्थ आहे. पहा मग आता सन पासूनचा त्या प्लॅनेट पर्यंतचा त्यानं मीन डिस्टन्स काढला होता, तर त्याला म्हटलो आपण आर म्हणजे काय होते? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. आर म्हणजे काय होते? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. प्लॅनेट आणि सनचा तो मीन डिस्टन्स काढला होता. आता समजा का याला काहीतरी सनच्या आजूबाजूला या मर्क्युरीला फिरायला काहीतरी टाइम लागते, तर त्याला म्हटलं होतं त्यानं टी. कॅपिटल टी म्हणजे काय होते? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. त्यानंतर
आता पहा या मार्सचा हा आर होता, आर म्हणजे मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट अँड सन, आणि हाच कसा होता मार्सचा टी होता. त्यानंतर आता पहा त्यांनी काय सांगितलं होतं, समजा का आता इथे एखादी गोष्ट आहे, हा समजा का रिमोट आहे, याच्या आजूबाजूला समजा का मी आता असा फिरवता होता, हा हे जे मार्कर आहे जे पेन आहे का करताय पटपट पटपट फिरत आहे. तेच समजा का मी असा दुरून फिरवतो, पहा मग आता जर दुरून फिरवतो तर टाइम कसा लागत आहे, जास्त लागत आहे. अजून दुरून जर फिरवतो मी अजून दुरून तर टाइम अजून का लागत आहे, जास्त लागत आहे. याच्यावरून आपल्याला का समजतंय का, समजा का आर जर वाढला, डिस्टन्स जर वाढला तर त्याचा टाइम पण का वाढत जात आहे. टी ऑल्सो इन्क्रीजेस, आर इन्क्रीजेस टी ऑल्सो इन्क्रीजेस, आर इन्क्रीजेस टी ऑल्सो इन्क्रीजेस. याच्यावरूनच त्याला असा समजला का टी आणि आर चा जो आहे तो कसा प्रपोर्शनल आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसा प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, पण त्याला समजला का डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, पण एवढा इझी नाही आहे. त्यानं का म्हटलं होतं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. पहा मग आता टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, आणि हा जो आहे हा एका आपण समजा का प्रोपोर्शनलिटी साइनला काढून इथं आपण एक कॉन्स्टंट लावू शकतो, तो कॉन्स्टंट आहे आपला के. टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब, आणि समजा का आपण या के ची व्हॅल्यू काढलो, आर क्यूब मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर का होईल, डिवाइड. मग के इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय आर क्यूब. का होईल, के इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय आर क्यूब. अशा प्रकारे जो आहे आपला हा केप्लरचा थर्ड लॉ आहे. थर्ड लॉ म्हणणार काय मग आता पहा, टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पहा एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक टी म्हणजे काय होते, एक आर म्हणजे काय होते, आणि हा टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याच्यावरून आपण लॉ कसा बनवू शकतो पहा. टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन. टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. या दोन गोष्टी लक्षात राहील. आर टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आर म्हणजे काय होते, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. आता पहा लॉ कसा बनवायचा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. स्क्वेअर आहे तर इथं लिहितो मी स्क्वेअर. स्क्वेअर आहे तर पहिले का लिहून घेतो मी स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर आहे तर टीचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ टी म्हणजेच काय होते, तर हा एवढा होते, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हा जसा आहे तसा कॉपी करतो, रिव्हॉल्युशन अराउंड सन. समझालं नाही का, अराउंड सन. आता पहा हा कोणता साइन आहे, तर हा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग इथं लिहितो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, तर हा काय पहा बरं, हा आहे आपला क्यूब. क्यूब ऑफ कोणाचा क्यूब, तर आरचा. आर म्हणजेच काय होते, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. बस मोठा लॉ आहे, पण त्याला आपण इझी ट्रिक मध्ये लक्षात ठेवू शकतो. टी चा मिनिंग लक्षात ठेवा, आर चा मिनिंग लक्षात ठेवा, हा एवढा लक्षात ठेवा, लॉ आपोआप लक्षात राहील. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. हा आहे आपला केप्लरचा थर्ड लॉ, आणि हा लॉ सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे जो आहे लिहून ठेवायचा आहे तुम्हाला. पहा मग आता एकदा मी लॉ तुमच्या समोर दाखवतो. द स्क्वेअर ऑफ its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. बस एवढा सिंपल लॉ आहे. पहा मग आता, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन, किंवा प्लॅनेट फ्रॉम द सन. हाच आहे आपला केप्लरचा थर्ड लॉ. आणि हे तीनही लॉ जे आहे हे तुम्हाला लाईनशीर चांगले लक्षात ठेवायचे आहे. पहिला लॉ काय होता, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोकाय. हा फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ मध्ये तुम्हाला हे डायग्राम काढायची आहे. आणि सेकंड लॉ काय, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सनला लाईन जे जॉईन करते, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि थर्ड लॉ काय होता आपला, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. एवढे इझी तीन लॉ आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहे लक्षात ठेवायचे आहे. याच्यावर जो आहे क्वेश्चन येण्याचे 99.99 चान्सेस यावर्षी आहे. एकदमच इम्पॉर्टंट आहे आपल्या चॅप्टर मधला हा. एवढा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा.
याच्या नंतरचा जो आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पूर्ण पाहू, अजून काही डिटेल मध्ये कॉन्सेप्ट आपण जे आहे 7 ते 8 व्हिडिओज मध्ये हा पूर्ण चॅप्टर संपवून टाकू. पण व्हिडिओ थोडा लहान काऊन बनवतो कारण की मॅथचे जे आहे ते तुम्हाला फक्त लिहून ठेवायचे आहे. सायन्सचे जे आहे जेवढे पण लॉज आहे तुम्ही रेग्युलरली जसे व्हिडिओज पाहता तसेच्या तसे तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी पूर्णच्या पूर्ण लर्न करून ठेवा. हे कुठेतरी लिहा आणि हे सगळे काही लर्न करून ठेवा, तेव्हाच तुमचा सायन्स जो आहे तो चांगला होईल ना. तुम्ही चांगल्यात चांगले जे मार्क आहे सायन्स मध्ये घेऊ शकता. तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका, जास्तीत जास्त लाईक करा, या व्हिडिओमध्ये चांगल्यात चांगले कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. याच्यानंतर आपण अजून काही धमाकेदार असाच या चॅप्टर मधला घेऊन येऊ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवून द्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.